मी पावसाचं बोलतोय. भ्रष्टाचार तर बोललोच की आम्ही 56 इंच छाती आणि 56 इंचाचा भ्रष्टाचार. महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन की 56 इंचाची छाती मोठी की 56 इंचाचा भ्रष्टाचार मोठा. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही आता महाराष्ट्रात. आता आम्ही बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना लांब सोडून दिलंय. पण पाऊस हवाय. आता शासनाने रस्ते खोदून ठेवले आहेत. शासनाने काय वाटेल ते केलंय. ते मिसिंग लिंकच ते भडा पाणी पडताना दिसतंय. एअरपोर्ट गळतंय. त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही. तो भ्रष्टाचाराची गळती आहे. पण त्याच्यासाठी पावसाला दोष देईन का? नाही. पाऊस हवाय. माझे मित्र एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही मला असं अडचणीत आणण्याचे तुमचे मित्र वगैरे असं म्हणून काय नाही. माझे जुने मित्र आहेत आणि आहेत. मी मित्र नाकारत नाही कधी कोणाला. वैचारिक विरोध वेगळा आणि मैत्री वेगळी. त्या दोघांचंही कधी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करू नये. अति श्रम, तणाव, मानसिक दबाव ह्याच्यामुळे एकनाथ शिंदे आजारी होते. डॉक्टर काय सांगतात ते काय सांगतात सब झूट आहे. मी त्यांना स्वतःला सांगून आलो की तुमचं रुटीन बदला. 4 वाजता झोपायचं, दिवसभर काम करायचं, परत दुसऱ्या दिवशी 4 वाजता झोपायचं, शेवटची मीटिंग 3:45ला घ्यायची. निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही शरीराला राबवणार असाल तर आज ना उद्या शरीर घात करेल. अधिवेशनाला काय अर्थच नव्हता. कालपासून अधिकारी यायला लागले. याच्या आधी अधिकारी आणि मंत्रीच येत नव्हते. विधानसभेचं जेवढं तुम्ही अवमूल्यन कराल तेवढं तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करता.